ठरलं तर मगच्या 9 नोव्हेंबरच्या भागात तन्वीचा वाढदिवस साजरा झाला. खरं तर हा वाढदिवस रविराज प्रतिमाच्या खऱ्या मुलीचा असतो. मात्र प्रिया खोटी तन्वी बनून सुभेदार किल्लेदारांच्या घरात वावरत असल्यानं अश्विन तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पुढाकार घेतो. मात्र प्रतिमाला भूतकाळातील काही गोष्टी अंधुक आठवू लागतात. ती प्रियाऐवजी सायलीला केक भरवते. दोघी मायलिकी मिळून रविराजलाही केक भरवतात. प्रतिमाला काही गोष्टी आठवत असल्यानं सर्वांना आनंद होतो. सायलीला मात्र तिचा हा भूतकाळ आठवून त्रास होतो असं या भागात दाखवण्यात आलेलं आहे. तर आगामी भागाच्या प्रोमोमध्ये असं दाखवलं आहे की भूतकाळ आठवून सायलीला त्रास होतो आणि नेहमीप्रमाणे ती अस्वस्थ होते. त्यावेळी घरातील सर्वजण तिची काळजी घेण्यासाठी सरसावतात. अस्मिता तिला खोलीमध्ये घेऊन जाण्यासाठी पुढे येते, पण सायली सांगते की ती बरी आहे. तेव्हा चिडलेली प्रिया म्हणते की अशी कशी ती आत जाईल. माझ्या वाढदिवसाला सगळ्यांचं लक्ष स्वतःकडे वळवून घेतलं. नेहमीप्रमाणे माझ्या आईवर हक्क सांगितला. माझी आई माझ्याकडे बघतही नाही. प्रिया सायलीला विचारते की माझ्या आईला माझ्यापासून तोडून काय मिळालं तुला. तेव्हा रविराज तिच्यावर ओरडतो आणि तोंड बंद करायला सांगतो. प्रोमोच्या पुढील भागात दाखवलं आहे की अस्मिताचा नवरा सचिनला एअरपोर्टवर सोडण्यासाठी अर्जुन स्वतः जातो. पण सचिनला वाटेतच साक्षी दिसते आणि तो काहीतरी कारण सांगून अर्जुनच्या गाडीतून मध्येच उतरतो. अर्जुनही त्याचं काम असल्यानं पुढे निघून जातो आणि सचिन येऊन साक्षीच्या गाडीत बसतो. अर्जुन काहीसा पुढे गेल्यावर त्याचं काम रद्द झाल्याचा फोन येतो आणि तो मागे फिरतो. अर्जुन विचार करतो की त्याला त्याच्या जिजूला एअरपोर्टवर सोडता येईल, पण तोपर्यंत सचिन साक्षीच्या गाडीत बसतो. आता अर्जुन, सचिन आणि साक्षी तिघे एकमेकासमोर येणार का हे आगामी भागात स्पष्ट होईल. दरम्यान सचिन साक्षीसोबतही प्रेमाचं नाटक करत असल्याचं गेल्या काही भागात दाखवलं होतं. तो अस्मिताशीही तितक्याच प्रेमानं वागतो. त्याचा हा लंपट स्वभाव अद्याप सुभेदारांना समजलेला नाही. त्यामुळे सचिन साक्षीसोबत असताना अर्जुन त्याला बघेल का हे आगामी भागात पाहता येईल. तसंच तुरुंगातून पळून आल्यावर साक्षी नवीन रूपात वावरत असल्यानं अर्जुन तिला ओळखेल का हेही पाहणं महत्त्वाचं ठरेल.